लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात येतील, असे विश्लेषण नगरी पंचने 2 महिन्यापूर्वीच केले होते. आमच्या विश्लेषणातील भाकीत खरे ठरण्याची शक्यता आता बळकावली आहे. येत्या 1 मार्चला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले महानाट्य नगरमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ते होत आहे. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर लंकेंनी आपल्यातला मुरब्बीपणा दाखवत हे फक्त मनोरंजनासाठी असल्याचे सांगितले. मात्र या महानाट्याच्या आडून नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नक्कीच आहे. निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करून खासदार सुजय विखेंविरोधात खरंच लोकसभा निवडणूक लढवतील का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. या महानाट्याच्या आडून काय होऊ शकते व त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पारनेरचे अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके आणि नगर दक्षिणचे भाजपचे खासदार सुजय विखे हे दोघेही सत्तेत आहेत. मात्र त्यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. एकमेकावर आरोप करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. विशेष म्हणजे लोकसभेचे तिकीट आपल्यालाच म्हणत या दोघांनीही दक्षिणेत लोकसभेची तयारी केली आहे. लंकेंच्या पत्नी राणीताई लंके यांनी मतदारसंघात प्रचाराचा एक टप्पाही पूर्ण केलाय. विखेंविरोधात लढायचे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या लंकेंना महायुतीकडून तिकीट मिळण्याच्या शक्यता कमीच होत्या. त्यामुळेच तिकिटासाठी लंके पुन्हा मोठ्या साहेबांकडे म्हणजेच शरद पवार गटात जातील अशी शक्यता नगरी पंचने 2 महिन्यापूर्वीच व्यक्त केली होती. ती शक्यता खरी ठरण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेले महानाट्य नगरमधील केडगाव उपनगरात होणार आहे. आता अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे खासदार आहेत. या प्रयोगातून नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याचे राजकारणही फिरण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. अयोध्या प्राणप्रतिष्ठेवेळी खासदार सुजय विखेंनी नगरमधील काही मतदारांना अयोध्या वारी घडवली. शिवाय अयोध्येसाठी लाडवाचा प्रसाद तयार करून रामभक्तीच्या आडून भाजपाबाबतचा गोडवाही पेरला होता. आता विखेंच्या याच आध्यात्मिक मुद्द्याशी 2 हात करण्यासाठी लंके थेट शिवकालीन गनिमी काव्याचा आधार घेणार आहेत. या महानाट्यातून मात्र स्वतः अमोल कोल्हे व निलेश लंके हे दोघेही राजकीय डाव टाकण्याची शक्यता आहेत. हे महानाट्य फक्त मनोरंजनासाठी व शिवप्रेम जागृतीसाठी असल्याचं लंकेंनी प्रसार माध्यमांना सांगितलंय. मात्र ते खरं वाटत नाही. महानाट्याच्या शेवटच्या दिवशी थेट मोठ्या साहेबांना नगरमध्ये आणून त्यांच्या पक्षात पक्षप्रवेश करून लोकसभेचे रणसिंग फुंकले जाणार अशी शक्यताही वाढली आहे. कदाचित लंकेच लोकसभेला विखेंविरोधात उभे राहतील या शक्यतेला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे लंके व विखेंमध्ये असणारे राजकीय वैर. लंकेंचा हा स्वभाव माहीत असल्याने विखेंनीही अगदी सुरुवातीपासून लंकेच विरोधात असतील अशी गणिते आखूनच प्रचार केलाय. स्वपक्षातील राम शिंदेने अनेकदा स्वतःच्या उमेदवारीबाबत कॉन्ट्रोव्हर्सी केली तरी विखेंनी त्यावर ब्रशब्दही काढला नाही. कारण त्यांना स्वतःच्या तिकिटाबाबत व लंकेंच्या विरोधाबाबत खात्री होती. शरद पवार गटाने अजूनही त्यांचा उमेदवार घोषित न करणे हेही लंके शरद पवार गटात जाण्यामागचे आणखी एक कारण असू शकते. कदाचित लंकेंचे मन वळवण्यात यश येईल किंवा लंकेच आपल्याकडून लढतील याबाबत पवार साहेबांना खात्री होती. त्यामुळेच त्यांनी शिर्डीच्या मेळाव्यात किंवा थेट जयंत पाटलांच्या दौऱ्यातही उमेदवार कोण हे सस्पेन्स ठेवलं. शेवटच्या क्षणाला पत्ते ओपन करण्याचा पवार साहेबांचा गुण आहे. कदाचित त्यामुळेच महानाट्याच्या शेवटच्या दिवशी नगरकरांना महाविकास आघाडीचा उमेदवार लंकेंच्या रूपाने मिळू शकतो. लंकेंनी जर शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला तर अजित पवार काय करतील हे आणखी मनोरंजक होईल. कारण पवार साहेब पाठीशी उभे राहणार असतील तरी अजितदादांच्या ताकदीला कमी लेखूनही चालणार नाही. महायुतीचा धर्म पाळण्यासाठी चिडलेल्या दादांनी जर विखेंची निवडणूक स्वतः हातात घेतली तर मग मात्र नगर दक्षिणसह पारनेर विधानसभेतही निश्चित वेगळे चित्र ते तयार करतील. कारण अजितदादांचा स्वभाव त्यांच्या पक्षातील नेत्यांना जसा माहीत आहे तसा विरोधकांनाही माहीत आहे. त्यामुळेच लंके फक्त विखेंना विरोध करण्यासाठी पवार गटाकडे येणार असतील तर अजितदादाही लंकेंना पाडण्यासाठी सर्व ताकद पणाला लावतील. लोकसभेसाठी लंके खरंच विखेंविरोधात उभे राहिले तर राम शिंदेंवर भाजपचे विशेष लक्ष असेल. कारण भाजपने 400+ नारा देत यावेळीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
भाजप सध्या ताकही फुंकून पित आहे. विखेंना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते म्हणून राम शिंदेंवर ही मोठी जबाबदारी असेल. याशिवाय भाजपचे आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनाही रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. शिंदे गट, आरपीआय यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करावे लागणार आहे. शरद पवार गट थोरातांना घेऊन फासे टाकतील. मात्र विखे विरोधातील ही निवडणूक लंकेसारखा चेहरा देऊनही सोपी नसणार हे मात्र नक्की. तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय श्रीराम.